नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण 8th स्टँडर्डसाठी जे स्कॉलरशिप एक्झाम दरवर्षी घेतली जाते, आता यावर्षी 2026मध्ये घेतली जाईल. ठीक आहे, ती आपण त्याच्यासाठी आपण आजपासून क्लासेस सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर यासाठी आपण काय करू, सर्वात अगोदर की जे प्रिव्हियस इयरमध्ये जेवढेही क्वेश्चन पेपर्स आलेले आहेत, ठीक आहे ना, त्यांचं पहिले आपण प्रॅक्टिस करून घेऊया. जसं की आता माझ्याकडे 2017पासूनचे पेपर अवेलेबल आहे. तर हे जे फेब्रुवारी 2017मध्ये जी एक्झाम झाली होती त्याचा हा पेपर आहे. आणि याच्यामध्ये असे सेट असतात, सेट A B C D. ठीक आहे, तर काही फरक नसते त्याच्यामध्ये, क्वेश्चन सारखेच असतात, फक्त त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो मागं पुढं असतो. ठीक आहे, तो सेट A असू दे, B असू दे, C असू दे, D असू दे, क्वेश्चन सारखेच असतात. ठीक आहे, याच्यामध्ये आता पेपर 1 जो असतो त्याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स असते. फर्स्ट लँग्वेजचे 25 क्वेश्चन्स असतात, मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, याच्यासाठी टोटल तुम्हाला 1.5 तास वेळ दिला जातो आणि टोटल मार्क्स 150 असतात. ठीक आहे, आणि इथे बरेचसे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे तुम्हाला की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, ॲन्सर कसं टिक करायचं आहे. ठीक आहे, वाटल्यास तुम्ही हे रीड करून घ्या. नंतर मग एखाद्या वेळेस आपण याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ याच्यावरही बनवून टाकू. ठीक आहे ना, तर आता सध्या आपण काय करूया की क्वेश्चन 1पासून आपण सुरू करूया. ठीक आहे, स्कॉलरशिप हा 2017चा पेपर. ठीक आहे, तिथे बघा सेक्शन 1 फर्स्ट लँग्वेज इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहे की इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 to 3. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ॲन्सर द गिवन क्वेश्चन्स. आपल्याला इथे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज रीड करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याचे खाली क्वेश्चन्स दिले आहे, त्याचे ॲन्सर करायचे आहेत. ठीक आहे, तर आता बघा, द ह्युमन रेस इज, आपला पॅसेज रीड करू आपण पटपट. द ह्युमन रेस इज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्रॉम द पोलर रिजन्स टू द ट्रॉपिक्स. द पीपल ऑफ विच it is made up eat different kinds of food, partly according to the climate in which they live and partly according to the kind of food which their country produces. Thus in India the people live chiefly on different kind of grains, eggs, milk, or sometimes fish and meat. In Europe the people eat more flesh and less grain. In the Arctic regions where no grain and fruits are produced, the Eskimo and other races live almost entirely on flesh, especially fat. The men on one race are able to eat the food of another race if they are brought into the country inhabited by the latter, but as a rule they still prefer their own food, at least for a time owing to custom. In hot climates flesh and fat are not much needed, but in the Arctic regions they seem to be very necessary for keeping up the heat of the body. तर इथे हे जे पॅसेज दिलेलं आहे ना, हे काय दिलेलं आहे की जे वेगवेगळ्या एरियामध्ये जे लोक राहतात तिथला जो क्लायमेट असतो आणि तिथे जे क्रॉप्स किंवा जे फूड अवेलेबल असते, जिथे ते फूड प्रोड्यूस होते, त्यानुसार त्यांची आहे ना, त्यांची खायची पद्धत असते. ठीक आहे ना, हॅबिट्स असते, फूड हॅबिट्स. तर आपल्याला एक पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द ट्री डायग्राम. डिफरंट फूड हॅबिट्स इंडियामध्ये, युरोपमध्ये आणि आर्क्टिक रिजनमध्ये कशा टाईपचं फूड कन्झ्युम केलं जाते. तर इंडियामध्ये ग्रेन्स आणि कुठलं, याचा ऑप्शन येते 4th, ॲग्स अँड मिल्क कन्झ्युम केले जाते. युरोपमध्ये मोर फ्लॅश अँड लेस ग्रेन कन्झ्युम केलं जाते आणि आर्क्टिक रिजनमध्ये फ्लॅश आणि स्पेशली फॅट कन्झ्युम केलं जातं. ठीक आहे, कारण तिथे क्रॉप्स अवेलेबल नाही राहत. ठीक आहे, आर्क्टिक रिजनमध्ये सगळं आहे ना, बर्फ असते ना तिथं, तर तिथं क्रॉप होतच नाही. मग तिथं जास्त करून फ्लॅश आणि फॅट खातात, फिश वगैरे जास्ती खातात तिथे. ठीक आहे, आणि युरोपमध्ये फ्लॅश जास्त खातो. फ्लॅश म्हणजे
मांस जास्त खातात, ग्रेन कमी खातात. इंडियामध्ये ग्रेन्स जास्ती खातात, एग आणि मिल्क पण खातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड काय, फाइंड द रिझन बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन्स. फ्लॅश अँड फॅट ऑर नीडेड इन आर्क्टिक रिजन बिकॉज, कारण की तिथे खूप थंडी असते, बर्फ असते है ना, तर त्यामुळे इट इज नेसेसरी फॉर कीपिंग अप हीट ऑफ द बॉडी. तर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे ना. तिथं ग्रेन्स पण होत नाही तसंही तिथं, म्हणून फ्लॅश आणि फॅट खाल्ला जातो आणि त्याच्यामुळे काय होते, त्यांचं बॉडी टेम्परेचर पण मेंटेन राहते. ठीक आहे ना. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय म्हणते बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. इथे एक डायग्राम दिलेला आहे. पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ईट डिफरंट काइंड ऑफ फूड. कशामुळे खातात, अकॉर्डिंग टू क्लायमेट इन विच दे लाईव्ह. जसं त्यांचं क्लायमेट आहे त्यानुसार ते वेगवेगळ्या टाईपचे फूड खातात. किंवा दुसरा काय ऑप्शन असू शकतो की काइंड ऑफ फूड देअर कंट्री प्रोड्युसेस. त्यांच्या कंट्रीमध्ये कुठल्या प्रकारचं फूड प्रोड्यूस होतो त्यानुसार त्यांचं फूड हॅबिट्स असतात. ठीक आहे. त्याचं ऑप्शन येते 1. ठीक आहे. आणि याचं आपलं ऑप्शन काय ते 2. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये क्वेश्चन 4 to 6 साठी एक आपल्याला एक नोटीस दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे दिलेलं बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर्स 4 to 6. रीड द फॉलोइंग नोटीस अँड आन्सर द क्वेश्चन्स बिलो. तर इथे एक नोटीस दिलं आहे बघा, एक ABC स्कूल आहे, त्याचं नोटीस आहे 5 days ट्रेक है ना. ट्रॅक तुम्हाला माहिती असेल, पर्वतारोहण आहे ना, एखाद्या हिलवर वगैरे असं चढतात ना, ते त्याला ट्रॅकिंग म्हणतात. ट्रॅकिंग एन्थुसियास्ट्स आर इन्व्हायटेड टू पार्टिसिपेट इन अ 5 days ट्रॅकिंग एक्सपिडिशन ऑर्गनाइज्ड बाय द स्कूल्स स्पोर्ट क्लब. ठीक आहे. त्याच्यानंतर डिटेल्स काय दिलेलं आहे बघा, ट्रॅक टू सह्याद्री माउंटेन. सह्याद्री माउंटेनवर ट्रॅकिंग करायचं आहे. डेट काय राहणार, 5 May to 10 May 2017. ठीक आहे. त्याची फी राहणार आहे 2500 पर हेड है ना. आणि नाव कोणाकडे द्यायचं आहे, नेम्स टू बी सबमिटेड टू द अंडरसाइंड. खाली जे साईन दिलेली आहे कोणाची, सेक्रेटरी ऑफ स्पोर्ट्स क्लबची, जो व्यक्ती आहे है ना, मिस्टर XYZ, त्यांच्याकडे आपले नाव द्यायचे आहेत. ठीक आहे. आणि ही बघा, ही जी नोटीस आहे कुठल्या डेटला लावली होती, 20 April 2017ला लावलेली आहे. तर याच्यावर बेस्ड आपल्याला काही क्वेश्चन्स आहे 4 to 6, ते आपल्याला त्याचे आन्सर द्यायचे. ठीक आहे. तर बघूया आपण 4 to 6. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा, द नोटीस गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. कशाबद्दल इन्फॉर्मेशन देते ती, ठीक आहे, ट्रॅक एक्सपिडिशनबद्दल. ठीक आहे ना. बाकी तर नाही आहे ना, हे ॲन्युअल सोशल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन वगैरे नाही आहे, ट्रॅक एक्सपिडिशनबद्दल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द इंटरेस्टेड स्टुडंट शुड सबमिट देअर नेम्स टू. कुणाला सबमिट करायचं आहे, सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट्स क्लब. पण कसा, इलेक्टेड, प्रोमोटेड, रिजेक्टेड नाही, अंडरसाइंड. तर थर्ड नंबरचा ऑप्शन येतो त्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, 6. ऑन विच डेट वॉज द नोटीस पुट अप. तर ही कुठल्या तारीखला, कुठल्या डेटला नोटीस निघाली होती, 20 April 2017ला निघाली होती. ठीक आहे ना. इथं डेट विचारली आहे ना, इयर नाही दिलेलं आहे. 20 Aprilला पण ती नोटीस निघाली होती. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 7 to 9 साठी परत आपल्याला एक असं न्यूज दिलेली आहे है ना. क्वेश्चन नंबर 7 to 9, रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन. हे न्यूज रीड करायची आहे. ठीक आहे. बघा पटपट आपण रीड करून घेऊया. ही न्यूज कधी आली आहे, 15 January 2016ला आली आहे. द पायलट ऑफ a jetliner saved many lives today by showing great presence of mind. Minutes after the plane took off from LaGuardia Airport, New York, it was hit by a flock of birds. This damages its engines. It was not possible to return to LaGuardia, so the pilot decided to land the plane in the vast expanse of the Hudson River rather than to land it in a crowded part of New York City. This was a deliberate
emergency landing. Ferries had already been informed and all passengers and crew were saved. They were lucky to escape with only shock and minor injuries. आता ही जी न्यूज आहे त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहे 7 to 9 ते बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7 बघा. चूज द सुटेबल टायटल फॉर द अबोव न्यूज रिपोर्ट. या न्यूज रिपोर्टचा तुमचा टायटल काय असणार आहे? याचा टायटल येणार आहे इमर्जन्सी लँडिंग इन हडसन रिव्हर. 4th नंबरचा याचा ऑप्शन आहे. ठीक आहे ना. हडसन रिव्हरच्या तिथं त्यांनी हे केलं ना, सिटीमध्ये नाही नेला प्लेन, हा ना. प्लेन तिथं काय झालं होतं ॲक्च्युली, तो प्लेन जसं टेक ऑफ केलं तर तिथं खूप सारे पक्षी आले, त्याच्यामुळे त्याचं इंजिन डॅमेज झालं आणि त्याला इमर्जन्सी लँडिंग करावं लागली. इमर्जन्सी लँडिंग सिटीमध्ये नाही करता येत म्हणून त्यांनी हडसन रिव्हरच्या तिथं केली होती. त्याच्यामुळे इमर्जन्सी लँडिंग इन हडसन रिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 8 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतो. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द न्यूज गिवन. द पायलट ऑफ जेटलायनर सेव्ड मेनी लाईव्स. इट शोज ही वॉज, तो कसा होता, करेजियस होता, है ना. करेजियस होता, त्यामुळेच तो त्यांनी ते तसं केलं ना. नाहीतर एखादा पायलट असता तो घाबरून कुठंतरी त्यांनी प्लेनला क्रॅश करून टाकलं असतं, पण त्यांनी व्यवस्थित लँड केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 9th बघा. व्हाय वेअर द पॅसेंजर कॉल्ड लकी. का बरं ते पॅसेंजर सगळे लकी होते? बिकॉज त्यांना, है ना, बिकॉज ॲज दे एस्केप्ड ऑनली विथ शॉक अँड मायनर इंजुरीज. त्यांना खूप कमी इंजुरीज झाल्या होत्या. शॉक बसला होता त्यांना, पण इंजुरीज खूप कमी झाल्या होत्या. तर 9चा जो ॲन्सर येतो आहे तो ॲन्सर नंबर 3 आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघा. इथे 10 to 12साठी परत एक आपल्याला एक रिपोर्ट दिलेला आहे. ते रिपोर्ट आपल्याला रीड करायचं आहे. इथे बघा काय रिपोर्ट आहे. द सिटी ऑन संडे रिकॉर्डेड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 27.5 degrees Celsius and a minimum of 8.1 degree Celsius. Relative humidity was 46%. Forecast mainly clear skies. Minimum temperature would be around 9 degrees Celsius. सनराईज कधी होणार आहे 7:03 AM ला आणि सनसेट होणार 6:02 PM ला. ठीक आहे. ह्या नोटीसवर बेसिस आपल्याला 10 to 12 क्वेश्चन्स दिलेले आहे, ते बघूया आता आपण. क्वेश्चन नंबर 10 बघा. सिलेक्ट 2 करेक्ट प्रीफिक्सेस फॉर द वर्ड. प्रीफिक्सेस म्हणजे जे अगोदर येतात, ठीक आहे ना, आणि सफिक्स म्हणजे जे नंतर येतात. ठीक आहे. तर प्रीफिक्सेस कुठले येतात कास्टला माहिती आहे का? 2. एक तर टेलिकास्ट आणि एक ब्रॉडकास्ट. ठीक आहे. हे 2 असे प्रीफिक्सेस आहे जे कास्टला आपल्याला लावता येते. ठीक आहे. त्याचा आन्सर 3 आणि 4 2 असणार. इथं 2 लिहिलेलं आहे, 2 ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. 3 आणि 4 येणार. त्याच्यानंतर बघा 11 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो आहे. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट ऑप्शन. द रिपोर्ट इन्फॉर्म्स अस अबाउट. कुठल्या सीझनबद्दल आपल्याला सांगते ही रिपोर्ट? विंटर सीझनबद्दल. कारण की त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहे बघा. मिनिमम टेम्परेचर, मॅक्झिमम टेम्परेचर, है ना. 9 वगैरे टेम्परेचर कधी असतो? हिवाळ्यातच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अजून बघा ह्युमिडिटी दिलेली आहे. ह्युमिडिटी जी आहे हिवाळ्यामध्ये कमी असते. त्याच्यानंतर अजून एक प्रकार तुमचा सनसेट आणि सनराईज जो दिलेला आहे त्याच्यावरून पण कळते की हे विंटर सीझनची रिपोर्ट आहे. ठीक आहे. तर याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो बघा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. द टायमिंग्स ऑफ सनराईज अँड सनसेट इंडिकेट. काय इंडिकेट करतो की जे डेज आहे ते शॉर्ट आहे आणि नाईट्स आर लॉंगर ड्युरेशन. ठीक आहे ना. याचा 2nd नंबर आहे. कारण सन राईज होतो आहे 7 वाजता आणि लवकरच सनसेट होतो आहे. ठीक आहे. उन्हाळ्यात काय होते, उलटं होते. सनराईज 6 वाजता होते आणि सनसेट 7 वाजता होत असते. ठीक आहे. तर हे याचं म्हणजे उन्हाळ्यात काय होते, दिवस मोठे असतात आणि रात्र लहान असते, आणि हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतात आणि रात्री मोठी असतात. ठीक आहे. तर याचं 2nd नंबरचं ऑप्शन येतं आहे. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 13 बघा. फाइंड आउट द नॉन इंग्लिश वर्ड फ्रॉम द गिवन सेंटेन्स. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन. इथे जे एक सेंटेन्स दिलेलं आहे याच्यामध्ये
असं वर्ड आपल्याला काढायचं आहे जो इंग्लिशचं नाही आहे. तर परमवीर चक्र जे आहे ना, परमवीर चक्र हे एक असा वर्ड आहे जे नॉन इंग्लिश आहे. त्याचा ॲन्सर काय तो ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर असे आपण फक्त 13 क्वेश्चन बघूया. उरलेले 12 क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. म्हणजे आपले 25 क्वेश्चन कंप्लीट होऊन जातात. त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन बघूया. ठीक आहे. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.